नमस्कार, मी निकिता पाटील आणि ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे आणि अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे। पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील अनेक संशयित तालिबानी ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत। या हल्ल्यांमध्ये तालिबानचं प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलं असून त्यात काही दहशतवादीही मारले गेले असल्याची माहिती मिळत आहे। पाकिस्तानच्या सीमेजवळ अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील डोंगराळ भागात हे हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र पाकिस्तानी विमानं सीमा ओलांडून अफगाणिस्तानात गेली होती की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही। जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील पूंछ जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे। मेंढर भागातील बालनोई भागात लष्कराचं एक वाहन दरीत कोसळलं असल्याची माहिती मिळत आहे। या दुर्घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत तर अनेक जवान जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या लष्करी वाहनात 8 ते 9 जवान होते आणि नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जात होते। यावेळी वाहन सुमारे 300 ते 350 फूट खोल खड्ड्यात पडल्याची माहिती समोर येत आहे। माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 5 राज्यांच्या राज्यपालांमध्ये बदलाची घोषणा केली। मुर्मू यांनी ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांच्या जागी आता डॉक्टर हरिबाबू कंभामपती यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हरिबाबू हे आतापर्यंत मिझोरामचे राज्यपाल होते तर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना बिहारला पाठवण्यात आलं आहे आणि बिहारचे राज्यपाल असलेल्या राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची केरळचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यासोबतच माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना मणिपूरचे राज्यपाल बनवण्यात आलं आहे तर हरिबाबू यांच्या जागेवर माजी खासदार VK सिंह यांना मिझोरामच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मोठे आश्वासन दिले आहे। पुढील 5 वर्षात आम्ही लोकांना घरे देणार आहोत। सर्व योजनातून जी घरे होतील त्या लोकांना सौर ऊर्जा कशी मिळेल याची खात्री देखील करणार आहोत। घरात राहायला जाणाऱ्यांना मोफत वीज मिळेल, त्याचं बिल देखील येणार नाही। हा आमचा प्रयत्न आहे। मला जी काही संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करेल। नागपूरकर म्हणून नागपूरची मान उंच राहिली पाहिजे। आपला प्रतिनिधी काम करत असताना महाराष्ट्रात बदल घडतोय, अशी उंची महाराष्ट्राला देणार आहे, पारदर्शी कारभार करणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हे काम 1 महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा संबंधित कंपनीला दिला आहे। विमानतळ प्राधिकरणाने डिसेंबर 2023 मध्ये धावपट्टीच्या कार्पेटिंगची निविदा प्रसिद्ध केली होती। त्यानंतर 1 मे 2024 रोजी KG गुप्ता कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले होते। मात्र अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही। या संदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या होत्या। त्यानंतर आता नितीन गडकरी ऍक्शन मोडमध्ये आले असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या परत भेटूया अशाच काही ठळक बातम्यांसह। धन्यवाद।